त्यामुळे तुम्ही मला पैसे देऊ नका. बट शी वॉज सो प्लीडिंग की नाही. तर एकदा असं काय झालं की मी रुरल हॉस्पिटलमध्ये म्हणजे धुळ्यालाच पोस्टेड होते. त्यावेळी रात्री 1:30-2 वाजताची गोष्ट असेल. एक बाई आली माझ्याकडे, म्हातारी आजी होत्या, त्या आल्या आणि त्यांनी मला म्हटलं की बाईनू आमच्या पेशंटला बघा, तो खूप रडतोय. आणि मी ड्युटीला 8 वाजताच आले. 8 ते 2 वाजेपर्यंत त्यांनी मला काहीच नाही सांगितलं. मेडिकेशन झालं, इंजेक्शन झालं, सगळं झालं. बट त्यांनी असं काहीच नाही सांगितलं. त्यामुळे माझ्या पण लक्षात नाही आलं. 2 वाजता ज्यावेळी त्या माझ्याकडे आल्या, त्यावेळी त्यांनी मला हे सांगितलं की रडतोय म्हणून. मग मी तिचं जाऊन बघितलं. तर त्यांनी विचारलं की सकाळपासून लघवी नाही केली आहे. मी म्हटलं सकाळपासून लघवी नाही केली तुम्ही? मला 8 वाजता पण नाही सांगितलं, 9 वाजता नाही सांगितलं, 10 वाजता नाही सांगितलं. आता 2 वाजता सांगताय. मग ज्यावेळी मी त्यांचं ब्लॅडर पाल्पेट केलं, ही वॉज अ मेल पेशंट. ज्यावेळी मी त्याचं ब्लॅडर पाल्पेट केलं, ब्लॅडर असं स्टोन टाईप खट्ट म्हणजे असं कडक झालेलं होतं. जसं ब्लॅडर मला एवढं स्टोन टाईप कडक दिसलं, मी ट्राय केलं की सर्जरीच्या डॉक्टरांना बोलवायचं, पण ही वॉज बिझी विथ दी ओटी. त्यामुळे बाकी कोण अवेलेबल आजूबाजूला नव्हतं, कारण का पाठीमागे फिमेल वॉर्ड होता, त्यामुळे तिथे पण फिमेल पेशंट होते. तर त्यामुळे त्यांचा कॅथेटर काढायचा, कॅथेटर परत इन्सर्ट करायचा, त्याच्यासाठी मला असिस्टंट लागणार होतं. आणि 2 वाजता मी कोणाला बोलवणार? सो मी काय केलं, मी म्हटलं चॉकेट, आपण काय टेन्शन नको घ्यायला. मी कॅथेटर घेतला. कॅथेटर घेतल्यानंतर त्या पेशंटला कॅथेटर केलं. कॅथेटर केल्यानंतर पेशंटची जवळजवळ 2 लिटर युरिन आउटपुट आलं. 2 लिटर युरिन आउटपुट आल्यानंतर पेशंट रिलॅक्स झाला आणि एक झालं असेल 15-20 मिनिटाची वेळ गेला असेल आणि त्या आजी माझ्याकडे आल्या आणि त्यांच्याकडे एक 500 रुपयाची नोट हातामध्ये होती. आणि जसं त्यांनी मला पैसे ऑफर केले, मी त्यांना म्हटलं की आजी, ते मला काय पैसे नको आहेत, ते माझं कामच आहे, मी केलंय, त्यामुळे तुम्ही मला पैसे देऊ नका. बट शी वॉज सो प्लीडिंग की नाही बाईनी, तुम्ही खूप हे केलात, माझ्या सकाळपासून बाळाकडे कोणीच नाही बघितलं, तुम्ही बघितलं, विदिन म्हणजे 20 मिनिटात तो बरा वाटला त्याला, त्यामुळे तुम्ही घ्याच. मी म्हटलं बाई आजी मी घेणार नाही, मला नको, तुमच्या मुलासाठीच ठेवा. आणि किती म्हटलं तरी गावाकडे लोकांकडे पैसे असतात, असं नाही नाही, पण सगळ्यांकडेच नसतात, लोक गरीबच असतात. त्यामुळे त्या गोष्टी म्हणजे कधी कधी नर्सिंगचं मला हे फार म्हणजे आनंद देऊन जातं की आपण अनावधानाने का होईना पण लोकांना अशीच मदत करत जातो. आणि विच इज व्हेरी गुड थिंग अबाउट माय प्रोफेशन. बट समटाइम्स आय डू फील दॅट इट इज अ ऍक्च्युअल पेन इन दी. यू अंडरस्टूड. बाय.